आमदार श्री राजेश पाटील यांचा पालघर लोकसभेसाठी उमेदवार अर्ज दाखल। पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार श्री राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात आमदार श्री राजेश पाटील यांच्या समवेत माजी मंत्री सौ मनीषा निमकर, श्री प्रभाकर पाटील, श्री उमेश नाईक, श्री नितीन भोईर उपस्थित होते। फॉर्म भरून झाल्यानंतर आमदार श्री राजेश पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया। अत्यंत साध्या पद्धतीने दाखल केलेला काय सांगाल उमेदवारी? आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्त साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे। आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे लाप्पा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे दिला जाईल, परंतु आज एक मुहूर्त म्हणून करून ठेवलेला। सर, कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात, काय सांगा? बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास। आज आम्ही गेली 30 वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे। त्याच्यामुळे जो विकास आम्ही वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या सत्ता आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेला आहे। प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय। आमचे माजी खासदार बळीराम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली, ती कोणालाच शक्य करता आली नाही। त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा, परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता। त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे। घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 3000 कोटी सॅटेलाईट सिटीसाठी महानगर खासदारसाहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असताना त्यांच्यामध्ये असणारे भक्कम ताकद म्हणजे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर। सर, आपलं जे म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी, त्याबद्दल अजूनही साशंकता आहे। काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढवणार? चिन्ह हा आजचा विषयच नाही मिळत। आम्ही फॉर्म भरला, मागणी केलेली आहे। आमची जी पारंपरिक सिटी ज्यावर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला मिळेल। महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे, महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे। आपण रिंगणात उतरलेला काय सांगता? मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात उतरलोय। अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे, आमचे मनीषा ताई आहेत, कडव साहेब आहेत, संतोष भोकले आहेत, बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार, त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही। बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे, आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय। त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील, पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालू। थँक्यू।